नमस्कार, मी आहे डॉक्टर उद्धव कुंभार. आजकाल आपण बातम्यामध्ये आणि पेपरमध्ये वाचतो की काही ठिकाणी उष्माघातामुळे बळी जात आहेत. आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे आहे, जो आजार आपण 100% टाळू शकतो, त्यामुळे जाणारा एक बळी देखील आपल्याला टाळता आला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे होणारे आजार मुख्यतः 3 टप्प्यामध्ये मोजले जातात. त्यामध्ये सर्वात पहिले येते ते हीट स्ट्रेस किंवा हीट क्रॅम्प्स, दुसरे म्हणजे हीट एक्झॉशन आणि हीट स्ट्रोक. चला याची लक्षणे आपण जाणून घेऊ. सर्वात पहिली अवस्था म्हणजे हीट स्ट्रेस. यामध्ये ही सुरुवातीची अवस्था आहे ज्यामध्ये शरीर अजून तापमान नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करत असते. आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे आहे की आपल्या शरीरामध्ये थर्मोरेग्युलेशन काम करत असते, ज्यामध्ये आपण अति थंड प्रदेशात गेलो तर हायपोथर्मिया होऊ नये म्हणून शरीर कार्यरत असते. त्याच प्रकारे खूप जास्त उष्णतेमध्ये गेल्यानंतर हायपरथर्मिया होऊ नये म्हणून ही कार्यप्रणाली कार्यरत असते. हीट स्ट्रेसमध्ये खूप घाम येतो, तहान वाढते, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, डोके जड होते, हलकी चक्कर येऊ शकते, त्वचा ओलसर व थंडसर वाटते. या टप्प्यावर शरीरातून पाणी आणि मीठ कमी होण्यास सुरुवात होते. जर या अवस्थेमध्ये आपण लगेच विश्रांती घेतली, थंड जागेत गेलो, पुरेसे द्रव पदार्थ घेतले तर पुढील गंभीर अवस्था आपल्याला सहजच टाळता येते. पुढची अवस्था म्हणजे हीट एक्झॉशन. हीट एक्झॉशन ही हीट स्ट्रेसपेक्षा गंभीर परिस्थिती आहे. यामध्ये शरीरामध्ये डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सचे लक्षणं आपल्याला स्पष्टपणे दिसायला सुरुवात होते. या अवस्थेमध्ये चक्कर येते, मळमळ आणि उलटी जाणवू शकते, खूप जास्त घाम येतो, त्वचा ओलसर आणि थंड किंवा फिकट वाटते, हृदयाचे ठोके वाढतात, ब्लड प्रेशर कमी होते, डोकेदुखी, लक्ष केंद्रित करण्याची अडचण आणि अशक्तपणा वाढतो. या अवस्थेमध्ये शरीराचे तापमान हे 38 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते. योग्य वेळी उपचार केले नाहीत तर रुग्ण पुढे हीट स्ट्रोकमध्ये जाऊ शकतो. आता सर्वात गंभीर अवस्था म्हणजे हीट स्ट्रोक. ही एक जीवघेणी इमर्जन्सी आहे. या अवस्थेमध्ये शरीराचे तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होते. त्यामुळे मेंदूचे कार्य बिघडते, घाम येणे थांबते किंवा एक्झर्शनल हीट स्ट्रोकमध्ये घाम देखील येऊ शकतो. त्वचा कोरडी होते, गरम आणि लालसर होते, व्यक्ती गोंधळलेली दिसते, बोलण्यात अडचण येते, वर्तनामध्ये त्याचा बदल दिसतो, फिट्स येऊ शकतात आणि शुद्ध देखील हरवते. या अवस्थेमध्ये किडनी, मेंदू आणि हृदय यासारख्या महत्त्वाच्या अवयवावर परिणाम होऊ लागतो आणि व्यक्ती मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये जाऊ शकतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका देखील असतो. सामान्य शरीराचे तापमान हे 36.5 ते 37.5 डिग्री सेल्सिअस असते आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे हीट एक्झॉशनमध्ये हे तापमान 38 ते 40 डिग्री सेल्सिअस, तर हीट स्ट्रोकमध्ये हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त व्हायला सुरुवात होते. आपल्याला हे जाणणे गरजेचे आहे की आपल्या शरीराच्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा 1 डिग्री टेम्परेचर जरी वाढले तरी शरीराचे मेटाबॉलिझम सर्वसाधारणपणे 10 ते 13% वाढते. त्यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन लागतो, हृदय, मेंदू व किडनीवर ताण येतो. शरीराचे टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने ज्यावेळेस वाढते त्यावेळेस आपले शरीर सर्वसाधारणपणे 150 ते 175 मिली घामाच्या रूपामध्ये उत्सर्जित करते. त्यामुळे प्रत्येक तासाला 150 ते 170 म्हणजे 10 तासाला सर्वसाधारणपणे 1.25 ते 2 लिटर घाम शरीरातून जाऊ शकतो. उष्णतेमुळे शरीरातून घामाच्या रूपामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते. साधारणतः जर आपण जास्त उष्णतेमध्ये काम करत असू, कोंदट किंवा व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी काम करत असू, तर सर्वसाधारणपणे आपल्याला शक्य देखील वाटणार नाही किंवा पटणार नाही, परंतु आपले शरीर 1 ते 2 लिटर पाणी प्रति लिटर शरीरामधून उत्सर्जित करते आणि काही वेळेला हे प्रमाण 3 लिटर प्रति तास असे देखील असू शकते. त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवून इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होणार नाही याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. उष्णतेमुळे पाण्याची आणि मिठाची भरपाई करणे खूप महत्त्वाचे आहे. साधारणतः प्रत्येक तासाला 500 मिलीलिटर ते 1 लिटर द्रव पदार्थ घ्यावे. फक्त पाणी पुरेसे नाही, त्यासोबत मीठ असलेले द्रव पाणी घ्यावे, जसे की ORS, ताक, नारळ पाणी किंवा लिंबू पाणी. ORS विशेषतः हीट एक्झॉशनमध्ये खूप उपयोगी पडते, कारण त्यामध्ये पाणी, मीठ आणि ग्लुकोज यांचे योग्य प्रमाण असते.
मात्र जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्याला तोंडाने काहीही देऊ नये, कारण त्यामुळे ॲस्पिरेशनचा धोका असतो. जर एखाद्या व्यक्तीला उष्माघाताची लक्षणे दिसत असतील तर प्रथमोपचार अतिशय महत्त्वाचा असतो. या व्यक्तीला लगेच सावलीत किंवा थंड जागी न्या, त्याचे कपडे सैल करा, शरीरावर थंड पाणी टाका, पंखा लावा जेणेकरून पाण्याची वाफ होऊन शरीर थंड होईल. काखेत, मानेवर आणि जांघेत बर्फ ठेवा, ओल्या टॉवेलने शरीर पुसून घ्या. एक मोठी चूक लोक करतात ती म्हणजे पॅरासिटामॉल देणे. आपल्याला हे जाणणे गरजेचे आहे की हे करू नये, कारण शरीराचे तापमान नियंत्रणात बिघाड झाल्यामुळे ताप आलेला असतो, नाही की कोणत्या इन्फेक्शनमुळे. ताबडतोब रुग्णालयात कधी न्यावे? जर ताप 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, व्यक्ती गोंधळलेली असेल, फिट्स येत असतील किंवा शुद्ध हरवली असेल तर लगेच इमर्जन्सीमध्ये घेऊन जा. रुग्णालयात डॉक्टर सर्वप्रथम शरीराचे तापमान कमी करतात, सलाईन देतात, ऑक्सिजन देतात, गरज पडल्यास व्हेंटिलेटर लावतात आणि शरीरातील अवयवाचे कार्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. उष्माघात टाळण्यासाठी काही सोपे उपाय खूप महत्त्वाचे, ते आपण आता जाणून घेऊ. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावेच. दिवसाला किमान 3 ते 4 लिटर द्रव पदार्थ प्यावे. ORS, ताक, नारळ पाणी यांचा वापर असावा. सैल आणि हलके कपडे वापरावे. गडद रंगाचे कपडे वापरण्याऐवजी फिकट रंगाचे कपडे वापरावे. डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरावा. कामाच्या ठिकाणी योग्य व्हेंटिलेशन असणे अतिशय महत्त्वाचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंद गाडीत कधीही लहान मुलांना, प्राण्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना ठेवू नये, कारण बंद गाडीमध्ये टेम्परेचर लगेचच 55 ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते आणि 10 ते 15 मिनिटाचे जरी एक्सपोजर हे 10 ते 55 डिग्री सेल्सिअसला झाले तर त्या व्यक्तीला उष्माघाताचे लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती, डायबेटीज किंवा हृदयाचे प्रॉब्लेम असलेले रुग्ण, कामगार आणि खेळाडू यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. त्यांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, उष्माघात हा 100% टाळता येणारा आजार आहे, परंतु न टाळल्यास मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी कृती केल्यास आपण अनेक जीव वाचवू शकतो. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कदाचित तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकेल, कारण म्हणलेच आहे शेअरिंग इज केअरिंग. आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.